नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण युनिव्हेरिएट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बद्दल माहिती घेत होतो. ती माहिती घेत असताना आपण रँडम व्हेरिएबल म्हणजे काय ते बघितलेलं आहे. त्यानंतर फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबल म्हणजे काय बघितलेलं आहे. त्यानंतर रँडम व्हेरिएबलचं PMF कशाला म्हणायचं ते आपण बघितलेलं आहे, त्याची डेफिनेशन. त्यानंतर CDF कोणत्या फंक्शनला म्हणायचं ते आपण बघितलेलं आहे. प्रॉपर्टीज ऑफ CDF आपण बघितलेल्या आहेत. त्यानंतर काही न्यूमरिकल एक्झाम्पलसुद्धा आपण सोडवून बघितलेली आहेत. प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कुणाला म्हणायचं ते आपण बघितलेलं आहे. क्युम्युलेटिव्ह प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन कुणाला म्हणायचं ते बघितलेलं आहे. त्यानंतर मीडियनची डेफिनेशन काय आहे, मोडची डेफिनेशन काय आहे प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनसाठी, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यावरचे न्यूमरिकल एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्सपेक्टेशन ऑफ रँडम व्हेरिएबल, त्यानंतर एक्सपेक्टेशन ऑफ फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबल, त्यानंतर थिअरम्स ऑन एक्सपेक्टेशन्स, त्यानंतर मीन आणि व्हेरियन्स कसा फाइंड करायचा यूजिंग एक्सपेक्टेशन, ह्या गोष्टी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायच्या आहेत. तर आपल्याकडं एक युनिव्हेरिएट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे असं आपण गृहीत धरलं, आणि त्या युनिव्हेरिएट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमधले आपला जो रँडम व्हेरिएबल आहे कॅपिटल एक्स, तो स्मॉल x1 स्मॉल x2 डॉट 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 स्मॉल xn अशा व्हॅल्यू घेतोय विथ प्रोबॅबिलिटीज P1 P2 डॉट 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 Pn रिस्पेक्टिव्हली. मग अशा पद्धतीचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपल्याकडे असताना रँडम व्हेरिएबल एक्सचं, तर त्या रँडम व्हेरिएबल एक्सचं एक मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन म्हणजे काय, हे आपल्याला इथं बघायचं आहे. ते कसं डिनोट करतात हे आपल्याला बघायचं आहे. तर ज्या वेळा अशा प्रकारचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिलेलं असतं एखाद्या रँडम व्हेरिएबलचं, समजा सपोज इथं रँडम व्हेरिएबल एक्स आहे, त्याच्या व्हॅल्यूज जेव्हा घेतं आहे ते रँडम व्हेरिएबल, दॅट व्हॅल्यूज आर x1 x2 सो ऑन xn with probabilities P1 P2 and Pn respectively, then the mathematical expectation or simply expectation of a random variable x is denoted by expected value of x, e in bracket x असं ते डिनोट केलं जातं, and is defined as expected value of x is equal to P1 into x1 plus P2 into x2 plus dot 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 plus Pn into xn. म्हणजे तुमच्या रँडम व्हेरिएबलच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजनी त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीला मल्टिप्लाय करायचं आणि त्या सगळ्या मल्टिप्लिकेशन प्रत्येक व्हॅल्यूसाठी जे येईल त्यांची ॲडिशन घ्यायची. दॅट इज नथिंग बट द एक्सपेक्टेशन ऑफ ए रँडम व्हेरिएबल एक्स और सिम्पली मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन त्याला आपण म्हणतो. आता ही एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे काय असते नेमकी, तर आपल्याकडं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपल्याला जे काय सांगतं, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काय सांगतं, x1 ही व्हॅल्यू ऑकर होण्याची प्रोबॅबिलिटी P1 इतकी आहे, x2 ही व्हॅल्यू ऑकर होण्याची प्रोबॅबिलिटी P2 इतकी आहे, असं डॉट 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 xn ही व्हॅल्यू ऑकर होण्याची प्रोबॅबिलिटी Pn इतकी आहे. तर मग एक्सपेक्टेड व्हॅल्यू कुठली ऑकर होईल, म्हणजे कुठली व्हॅल्यू ऑकर होऊ शकते ॲव्हरेजली, ह्याचं उत्तर म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. ॲव्हरेजली जरी ह्या प्रत्येक व्हॅल्यूच्या प्रोबॅबिलिटी कमी जास्त असल्या तर ॲव्हरेजली कोणती व्हॅल्यू ऑकर होऊ शकते ह्याचं उत्तर तुम्हाला एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्सवरून मिळतं. सो फ्रॉम अ डेफिनेशन ऑफ expected value, that is equal to P1 into x1 plus P2 into x2 plus dot 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 plus Pn into xn, and that is equal to summation I running from 1 to n Pi into xi. So Pi into
xi अशा पद्धतीचं मल्टिप्लिकेशन आपण प्रत्येक व्हॅल्यूचं त्याच्या प्रॉबॅबिलिटी बरोबर घेतलं आणि त्याची सम घेतली तर दॅट इज अ एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. द एक्सपेक्टेशन of a random variable x is also called mean of random variable x. That is, mean is equal to expected value of x. म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे मीन असतो त्या रँडम व्हेरिएबलचा. ओके, आता हे जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कधी म्हणजे कोणत्या सिच्युएशनमध्ये त्याला आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणणार आहे तर समेशन mod of xi into pi I running from 1 to n that should be less than infinity. म्हणजे तुमच्या एक्सच्या व्हॅल्यू काहीही असू शकतात, -इन्फिनिटी पण +इन्फिनिटीपर्यंत, पण त्यांचा आपण मॉड घेतला आणि त्या मॉडचा म्हणजे मॉड्युलस व्हॅल्यूच्या किंवा मॅग्निट्यूड व्हॅल्यूला जर त्याच्या प्रोबॅबिलिटीनं मल्टिप्लाय केलं आणि त्या सगळ्या त्या मल्टिप्लिकेशनची बेरीज घेतली आपण, ती बेरीज समजा लेस दॅन इन्फिनिटी येत असेल, काहीतरी फायनाईट येत असेल म्हणजे एक्झिस्ट होत असेल, थोडक्यात इन्फिनिटीला जात नसेल, तर आणि तरच ह्या एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स नावाचं आपण जे फंक्शन लिहिलेलं आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ एक्सपेक्टेशन ऑफ रँडम व्हेरिएबल. तेव्हाच आपण त्याला एक्सपेक्टेशन म्हणू शकतो. नाउ नेक्स्ट, एक्सपेक्टेशन ऑफ फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबल एक्स. म्हणजे जसं आपण रँडम व्हेरिएबल बघितला तसं रँडम व्हेरिएबलवरती अजून एखादं फंक्शन जर अप्लाय केलं तर त्या फंक्शनचं एक्सपेक्टेशन आपण कसं काढतो. समजा रँडम व्हेरिएबल एक्स बी अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल टेकिंग व्हॅल्यूज x1, x2, .xn with probabilities p1, p2, .pn respectively, and y is equal to g of x. So y is a function of x and that function is g dot is the function applied on x. So y is equal to g of x, be a function of x, then the mathematical expectation or simply expectation of y is defined as expected value of y is equal to expected value of g of x, and that is equal to p1 into g1x g of x1 plus p2 into g of x2 plus plus pn into g of xn. अशा पद्धतीनं त्याचं एक्सपेक्टेशन आपण लिहू शकतो. म्हणजे जी काय तुमची रँडम व्हेरिएबलचं जे फंक्शन आहे त्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यूनी त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीला मल्टिप्लाय केलं, अशा सगळ्या जे काय मल्टिप्लिकेशन येतील त्यांची बेरीज घेतली तर दॅट इज अ expected value of function of random variable, that is expected value of g of x. So that is equal to summation pi into g of xi, I running from 1 to n, when mod of g of xi into pi I running from 1 to n, that is summation mod of g of xi into pi I running from 1 to n is less than 0. म्हणजे फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबल्सच्या प्रत्येक व्हॅल्यूचा आपण काय घेतला, मॅग्निट्यूड व्हॅल्यू घेतली, मॉड घेतला आणि दॅट मॉड मल्टिप्लाइड विथ इट्स करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी आणि त्या सगळ्यांची सम आपण घेतली प्रत्येक व्हॅल्यूसाठीच्या ह्या मल्टिप्लिकेशनची. तर ती जर एक्झिस्ट होत असेल, दॅट इज लेस दॅन इन्फिनिटी येत असेल, तर आपण हे जे आपण लिहिलेलं आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ जी ऑफ एक्स त्याला एक्सपेक्टेशन ऑफ फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबल असं म्हणणार आहोत. म्हणजे तुमच्याकडे x1 अँड इट्स करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी अशा फॉर्मॅटमध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपण शिकलो आहे, तर त्या फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे जर व्हॅल्यू असतील तर त्याचं एक्सपेक्टेशन अशा फॉर्म्युल्यानं काढायचं. म्हणजे पहिली जी व्हॅल्यू असेल त्या रँडम व्हेरिएबलची मल्टिप्लाइड विथ इट्स करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी प्लस दुसरी जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू मल्टिप्लाइड विथ इट्स करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी प्लस तिसरी जी व्हॅल्यू असेल दॅट व्हॅल्यू मल्टिप्लाइड विथ इट्स करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी प्लस प्लस nthवी व्हॅल्यू जी काय असेल शेवटची ती व्हॅल्यू मल्टिप्लाइड विथ इट्स करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी. असं जर आपण केलं तर दॅट इज आवर एक्सपेक्टेशन ऑफ दॅट रँडम व्हेरिएबल. अँड ऑल्सो दी सेम प्रोसिजर फॉर expectation of function of random variable. So these are the concepts of expectation of random variable x and expectation of a function of random variable of x. Now here we are going to see
the examples. So here PMF of X is given by, means that here probability distribution is given here, values of random variable and its corresponding probabilities, that is probability mass function for each value of X is given here. So compute expected value of X and expected value of 3x plus 2. So here expected value of X is the expectation of a random variable X, and expected value of 3x plus 2 is a expectation of function of random variable. Okay, so to find expected value of X or expectation of X, we use our definition, that is summation pi into xi, I running from 1 to n. But here 1, 2, 3, 4 and 5, only 5 values. So for this particular example, I running from 1 to 5, x1, x2, so on, x3, x4 and x5. So this summation can be splitted in as x1 into p1 plus x2 into p2 plus x3 into p3 plus x4 into p4 plus x5 into p5. अशा पद्धतीने आपण ते स्प्लिट करू शकतो. म्हणजे x1 यामध्ये कुठली व्हॅल्यू आहे तर -2 आहे आणि त्याची करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी p1 काय आहे तर 0.2 आहे. तसं x2 ही व्हॅल्यू काय आहे तर -1 आहे आणि त्याची करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी p2 ही काय आहे तर 0.3 आहे. अशा पद्धतीनं x5 आणि p5 अशा सक्सेसिव्हली व्हॅल्यू असतील. तर मग त्यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं प्रत्येक व्हॅल्यूचं त्याच्या प्रोबॅबिलिटी बरोबर आणि त्याची ॲडिशन घ्यायची. दॅट विल बी द our expected value of that. So here we have written in second step, that is 0.2 multiplied with -2 plus 0.3 multiplied with -1 plus 0.1 multiplied with 0 plus 0.3 multiplied with 1 plus 0.1 multiplied with 2. So 0.2 multiplied with -2, that is equal to -0.4. Next -1 multiplied with 0.3, that will become a -0.3, so that is a -0.3. Then 0.1 multiplied with 0 will become a 0, so plus 0 is there, plus 0.3 multiplied with 1 is 0.3, then 0.1 multiplied with 2 is 0.2. So if we will take addition of all these values, we will get -0.2 and that is the value of expected value of x. म्हणजे काय होणार -0.4 and -0.3 म्हणजे -0.7 होणार आणि त्यामध्ये +0.5 होणार. -0.7 + 0.5 that is equal to -0.2. So expected value of random variable x is -0.2, that is mean of x is -0.2. Now we have to find the expected value of function of random variable. Here random variable x and its function is 3x plus 2. So according to our function 3x plus 2, our values of x will be get changed into new values by using transformation 3x plus 2. So first value 3x plus 2 means 3 into -2 plus 2. So 3 into -2 -6. And -6 plus 2, that is -4. So first value for 3x plus 2 for this function 3x plus 2 is -4. Similarly we can find the values of 3x plus 2 when x equal to -1, 3x plus 2 will be -1. Then for x equal to 0, 3x plus 2 will be equal to 2. For x is equal to 1, 3x plus 2 is equal to 5. And for x equal to 2, 3x plus 2 is equal to 8. You can म्हणजे तुम्ही करून बघू शकता हे. ज्यावेळा x is equal to -2 असेल त्यावेळा 3x plus 2 ची व्हॅल्यू काय येते, म्हणजे त्या 3x plus 2 मध्ये -2 व्हॅल्यू पुट करायची आणि काय व्हॅल्यू येते ती बघायची. ती व्हॅल्यू म्हणजे तुमची ती फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबलची व्हॅल्यू असेल. म्हणजेच -4 घेतलेली आहे, तिथं -1 घेतलेली आहे, 2 घेतलेली आहे, 5 घेतलेली आहे, 8 घेतलेली आहे, असं
एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी ती करस्पॉन्डिंग आपल्याला व्हॅल्यू मिळते फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबलची. तर त्या व्हॅल्यू आपण तिथं वापरणार आहोत त्या फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबलचं एक्सपेक्टेशन काढत असताना. सो समेशन फंक्शन एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ 3x + 2 that is equal to summation I running from 1 to n pi into 3xi plus 2. So probabilities will remain as it is, only values of the random variable will be get changed due to the transformation 3x plus 2. So probability will be same. So 0.2 multiplied with -4 plus 0.3 multiplied with -1 plus 0.1 multiplied with 2 plus 0.3 multiplied with 5 plus 0.1 multiplied with 8. So there are the values after multiplication are -8, -0.3, -0.2, -0.5, -0.8. So now -0.8 plus -0.8 -0.3 will become a -1.1, and plus 0.2 plus 0.5 plus 0.8 will become 1.5. So 1.5 minus 1.1, that is, or minus 1.1 plus 1.5 will be a 0.4. So 0.4 is the value of expectation of function of random variable x. अशा पद्धतीने आपण रँडम व्हेरिएबलचं एक्सपेक्टेशन ही काढलं आणि त्याच्या फंक्शनचं, त्या रँडम व्हेरिएबलच्या फंक्शनचं एक्सपेक्टेशन सुद्धा काढलेलं आहे. So here problem for self study. Here PMF of a discrete random variable is given by -2 values of x are -2, -1, 0, 1, 2, and its corresponding probabilities are given 1 by 10, 1, 2 by 10, 4 by 10, 2 by 10, and 1 by 10. Here you can find only you can find the values expected value of x, then expected value of -x, expected value of 5x, expected value of x minus 5, expected value of x minus 2 upon 3. तर इथं काय करायचं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स कशी काढायची तुम्हाला माहिती आहे. जी काय रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यू दिल्यात त्या प्रत्येक व्हॅल्यूची करस्पॉन्डिंग प्रॉबिलिटीची मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि त्या सगळ्या मल्टिप्लिकेशनचं प्रत्येक व्हॅल्यूच्या आणि प्रॉबिलिटीच्या मल्टिप्लिकेशनची बेरीज घ्यायची. दॅट विल बी द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ -x कसं काढणार, तर -x इज अ फंक्शन ऑफ एक्स. सो फंक्शन ऑफ एक्स काय, तर ते मायनस फक्त त्याच्यावर अप्लाय केल्यानंतर ते आपल्याला फंक्शन मिळते. त्यामुळे तुमच्या एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूवरती मायनस अप्लाय केलं तर आपल्याला व्हॅल्यू कुठल्या मिळतील, तर कुठल्या व्हॅल्यू मिळतील, तर 2 मिळेल, 1 मिळेल, 0 मिळेल, -1 मिळेल, -2 मिळेल. अशा पद्धतीने त्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू चेंज होत जातील, प्रोबॅबिलिटी मात्र सेम राहतील, आणि मग त्याचं परत आपण एक्सपेक्टेशन काढणार, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ -x अकॉर्डिंग टू आवर रेग्युलर डेफिनेशन. देन एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ 5x म्हणजे काय होईल, एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूला 5 ने मल्टिप्लाय करायचं. सो -2 मल्टिप्लाइड विथ 5 दॅट विल बिकम अ -10, -1 मल्टिप्लाइड विथ 5 इट विल बिकम अ -5, 0 मल्टिप्लाइड विथ 5 दॅट इज इक्वल टू 0, 1 मल्टिप्लाइड विथ 5 it will become 5, and 2 multiplied with 5 it will become a 10. So in this way you can find the values, expected values of 5x. Similarly you can find the values of function x minus 5, and then you can find its expectation. Only values of x minus 5 will be the different than values of x. Probabilities will remain as it is given in the problem. Similarly you can find first of all the values of function of random variable, that is x minus 2 upon 3. म्हणजे तुमची इथं x ची व्हॅल्यू काय आहे, तर -2 आहे. -2 मधून -2 परत करायचं आणि डिवाइड बाय 3 करायचं. सो -2 minus 2 that is -4, -4 divided by 3. Okay, next -1 will become a -1 minus 2 that is -3 divided by 3 that is -1. Then 0 minus 2 divided by 3 that is -2 divided by 3. Then 1 minus 2 divided by 3 that is -1 by 3. And 2
minus 2 divided by 3 will become 0 by 3, that is 0. In this way, values of function of random variable will be get changed, but probabilities will be remain same, and then you can find the expectation of that function of random variable using our regular definition of expectation of function of random variable. You can solve this problem at your home. Now we are going to see the theorems on expectation, or the results, some results depending upon the expectation of random variable. So expectation of a constant, that is expected value of c, will become a only all, or it will remain its constant itself, that is c, where c is a constant. So expected value of c is equal to c when c is a constant value. So we are going to see the proof of this theorem here. Let x be a discrete random variable taking values x1 comma x2 comma dot 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 xn with probabilities p1 comma p2 comma dot 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 pn respectively. Then the expected value of x is given by, expected value of x कशी आपण दाखवतो इथं. the expected value of x is nothing but pi into xi, I running from 1 to n. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूची प्रोबॅबिलिटीशी मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि त्या सगळ्यांची ॲडिशन करायची. बट हिअर एक्स आय, तर एक्स आय काय आपला सी आहे, त्यामुळे प्रत्येक व्हॅल्यू तिथं सी असणार, कॉन्स्टंट आहे, आय रनिंग फ्रॉम 1 to n. प्रत्येक व्हॅल्यूसाठी एक्स आय जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे कॉन्स्टंटच आहे, ती बदलत नाही. सो एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स is equal to summation of pi into c. So c is a constant, it will come out from the summation. So c into summation pi, I running from 1 to n. But summation pi, I running from 1 to n is nothing but the probability, sum of the probabilities, sum of the all probabilities of the probability distribution. And sum of all the probabilities in the probability distribution is equal to 1. So c into 1, that is equal to c. For example, expected value of 5 is equal to 5 because 5 is a constant. Expected value of minus 10 is equal to minus 10 because minus 10 is a constant. So this is the theorem about expectation of constant. So expectation of constant is a constant. We have seen this with theoretical proof. Now result second, expected value of ax plus b is equal to a into expected value of x plus b, where a and b are constant. अशा पद्धतीने ते येतं. म्हणजे शिफ्ट ऑफ ओरिजिन अँड स्केल केला तर एक्सपेक्टेड व्हॅल्यूवरती त्याचा काय परिणाम होतो तो ह्या थिअरमनं किंवा रिझल्टवरून आपल्याला लक्षात येतो. तर शिफ्ट ऑफ ओरिजिन आणि शिफ्ट ऑफ स्केल या दोन्हीचाही परिणाम तुमच्या एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स वरती होतो. दिस रिझल्ट शोज दॅट दिस इफेक्ट ऑफ शिफ्ट ऑफ ओरिजिन अँड स्केल, दॅट इज expected value of ax plus b is equal to a into expected value of x plus b, where a and b are constants. So to prove this result, let x be a discrete random variable taking values x1 comma x2 comma dot 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 xn with probabilities p1 comma p2 comma dot 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 pn respectively. Then expected value of x is given by expected value of x. Okay, मग आता इथं फंक्शन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल आहे ए एक्स प्लस बी. सो एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ फंक्शन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल expected value of function of random variable, that is ax plus b. So expected value of ax plus b is equal to summation pi into ax plus b, axi plus b, I running from 1 to n. So here we apply summation, we multiplied the bracket by pi and applied the summation on each term. Here a is a constant term, so it will come out from the summation. So summation pi into xi, I running from 1 to n, plus b is a constant, so it will come out from the summation. So there only summation pi will remain. So pi summation pi I running from 1 to n.
So here summation pi xi, I running from 1 to n, is nothing but expected value of x. So this is nothing but the expected value of x. So instead of summation pi xi, we write expected value of x. So expected a into expected value of x plus b into 1, because summation of pi, that is sum of all the probabilities of the probability distribution. So sum of all the probabilities of probability distribution is always equal to 1. That is summation pi I running from 1 to n is equal to 1. So expected value of ax plus b is equal to a into expected value of x plus b. So for example, if expected value of x is 3, then expected value of 5x plus 3 will be a 5 into expected value of x plus 3. So here expected value of x is equal to 3. So 5 into 3 plus 3. So 5 into 3 is 15 and 15 plus 3 is 18. So in this way we can find the expectation of function of random variable by using this theorem directly. So here expected value of minus 5x plus 3, and that is equal to minus 5 into expected value of x plus 3, and that is equal to minus 5 into 3 plus 3 is equal to minus 15 plus 3, and that is equal to minus 12. Next, expected value of 5x minus 10, that is equal to 5 into expected value of e minus 10, that is 5 into 3 minus 10, and that is equal to 15 minus 10, that is equal to 5. In this way we can write the proof of these theorems. Now here is a concept of variance. Before this we have seen the concept of expectation, and that concept of expectation is nothing but the mean of probability distribution. But how to find variance of the probability distribution, here we are going to see. So let x be a discrete random variable taking values x1 comma x2 comma dot 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 xn with the probabilities p1 p2 dot 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 pn respectively. Then the variance of random variable x is defined as, so as we know, variance of random variable x using expectation is always the expected value of square of x minus expected value. So expected value variance of x is equal to expectation of x minus expected value of x bracket square, and that is nothing but x minus expected value of x bracket square is the function of random variable x. So x minus expected value of x bracket square is a function of random variable x. So according to that definition of expectation of function of random variable, we can find the expectation like summation pi into xi minus expected value of x bracket square I running from 1 to en. This formula can be simplified as, we can simplify this formula above, that is expected value of x minus expected value of x bracket square. So inside the bracket we expand our square, so expected value of x square minus 2x into expected value of x plus expected value of x square. So if we apply expectation on inside the bracket, so expected value of x square is equal to 2 into expected value of x square plus expected value of x square, or square of expected value of x. You simply can say like that. So here minus 2 expected value of x square plus square of expected value. So only one square of expected value of x will remain. So expected value of x square minus square of expected value of x. This is the
formula for variance of x, where expected value of x square is equal to summation pi into xi square, I running from 1 to n. In this way we can also find the variance of random variable x using the expectation, or using the expectation of function of random variable. So these are the this is the concept. So here is theorem that mean is affected by both the change of origin and scale. This we have studied with the help of expectation, but here we are going to see some transformed format of random variable, and then we can find the expectation of that. Means what is the relation between new transformed variable and original expectation. Okay, so let x be a discrete random variable taking values x1 comma x2 comma dot 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 xn with probabilities p1 comma p2 dot 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 pn respectively. Then mean of a random variable x is given by expected value of x is equal to summation pi into xi. Let us consider the transformation y is equal to x minus a upon h, where a and h are arbitrary constant. So the inverse transformation will be x is equal to a plus h y. So expected value of x is equal to summation pi into a plus h into y, I running from 1 to n. So if we multiply pi inside and summation is applied, then we will get a plus h into summation pi yi. So summation pi yi is the formula for expected value of y. So a plus h into expected value of y. So mean is affected by both change of origin and scale. In this way we can say that mean is affected by both change of origin and scale. हे तुम्ही म्हणजे आपण ह्याच्यामध्ये मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीमध्ये पण बघितलं होतं, त्याच्या कन्सेप्टनुसार इथं आपण एक्सपेक्टेशनच्या कन्सेप्टमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. सो हिअर expected value of x is 5, then expectation of x minus 5 upon 2 is equal to 1 half into expected value of x minus 5, that is equal to 0. Why? Because expected value of x is 5, so 5 minus 5 is 0, multiplied with 1 half is also 0. So in this way we can use the expectation, because expectation of constant is always equal to constant. So expectation of 2x plus 3 is equal to 2 into expectation of x plus 3, that is 2 into 5 plus 3, that is equal to 13. In this way we can find all these expectation of function of random variable. Similarly here theorem which tells us the effect of change of origin and scale on variance. So theorem is variance is affected by change of scale only, variance is independent of change of origin. So to prove this, let us consider x be a discrete random variable taking values x1 comma x2 comma dot 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 so n xn with probabilities p1 comma p2 dot 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 pn respectively. Then mean of a random variable x is given by expected value of x is equal to summation pi into xi, and expected value of x square is equal to summation pi into xi square, I running from 1 to n. Let us consider the transformation y is equal to x minus a upon h, where h and a are the arbitrary constants. Then inverse transformation is given by, here we do inverse transformation, x is equal to a plus hy. Further, expected value of x is equal to a plus h into expected value of y. So variance of x is equal to, variance of x is nothing but expected value of square of x minus e of x. So here values of x is nothing but a plus hy. So we will replace the variable x by a plus hy by the inverse transformation. So expected value of a plus hy minus a into
ए मायनस एच इंटू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ वाय ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं काय होईल, प्लस ए इकडं आहे, मायनस ए कॅन्सल होईल, एच वाय आणि मायनस एच एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ वायमधून काय होईल, एच कॉमन निघेल आणि काय होईल ब्रॅकेटमध्ये राहील एच इंटू ब्रॅकेट वाय मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर सगळ्याचा. त्यामुळं परत एक्सपेक्टेशन अप्लाय करताना एच हा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे बाहेर येईल एक्सपेक्टेशनच्या, तो एच स्क्वेअर इंटू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ वाय मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ वाय ब्रॅकेट स्क्वेअर. आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ वाय स्क्वेअर ऑफ वाय मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ वाय इज नथिंग बट दी फॉर्म्युला फॉर व्हेरियन्स ऑफ वाय. So variance of x is equal to h square into variance of y. There that implies variance of y is equal to 1 upon h square into variance of x. म्हणजे तुमचं व्हेरिएबल जे आहे ते ज्या पद्धतीने ट्रान्सफॉर्म केले, म्हणजे स्केल पॅरामीटर ज्या पद्धतीने तिथं वापरला आहे त्याच पद्धतीनं तुमचा स्केल पॅरामीटर तुमच्या ओरिजिनल रँडम व्हेरिएबलच्या व्हेरियन्सवरती स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये अप्लाय होतो. म्हणजे तुमचा एच हा डिवायडेड असेल रँडम व्हेरिएबलला, तर तुमच्या व्हेरियन्सला सुद्धा तो एच स्क्वेअर डिवाइड होतो, एचचा स्क्वेअर डिवाइड होतो आणि तुम्हाला नवीन व्हेरिएबलचा काय मिळतो, व्हेरियन्स मिळतो. म्हणजे तुमचा इथं वाय काय होता, एक्स मायनस ए अपॉन एच होता, त्यामुळे एचचा स्क्वेअर न काय करायचं, व्हेरियन्स ऑफ एक्सला डिवाइड केलं की तुम्हाला व्हेरियन्स ऑफ वाय मिळतो. सो दिस इज द effect of change of origin and scale on variance. So thus variance is affected by change of scale only. In this way we can say that variance is affected by change of scale only. Here are some examples. That is variance of 3x is equal to, here h is 3, so h square into variance of x will be the variance of new variable 3x. So h square, here h is 3, so 3 square plus 3 square into variance of x. Here variance of x are given, that is equal to 2, so 3 square is 9, so 9 into 2 is equal to 18. Similarly variance of x by 2 is equal to variance of x upon 2 square, that is 4. Variance of x is 2, so 2 by 4 is 1 half. Similarly variance of x minus 5 is equal to variance of x, because shift of origin and scale does not affect the value of variance. So variance of x minus 5 is equal to variance of x, or you can simply say that variance of constant value is equal to 0. So variance of x minus variance of 5, variance of 5 is 0, so only variance of x will remain there. So variance of x minus 5 is equal to variance of x, and that is equal to 2. Similarly variance of minus x is equal to, here minus 1 is a multiplier, that is a change of scale coefficient or scale parameter. So minus 1's square into variance of x will be there, so 1 into variance of x is equal to 2. Thus variance of x is equal to minus variance of x. In this way we can solve other examples. Now in this way we have studied the concept of expectation of random variable, then concept of expectation of function of random variable. Also we have seen the theorems of effect of change of origin and scale on expected value of x. Also we have seen the theorem on variance of expectation of random variance, or effect of change of origin and scale on variance of random variable. So in this way we have studied the concept of our expectation and function of random variable, and theorems on the expectations, also the concept of variance.
So for today's lecture we are going to stop here. In the next lecture we will see some next part. So for today's lecture we are going to stop. Thank you.